शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुणे शहरामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सुसंस्कृत आणि पुरोगामी अशी ओळख असलेल्या पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। तुम्ही या संदर्भातल्या अनेक बातम्या सकाळपासून पाहिल्या असतील। 3 दलित तरुणींनी येथील पोलिसांवर आपल्या मानसिक आणि शारीरिक छळाचा गंभीर आरोप केलाय। त्याचसोबत पोलिसांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केली, चुकीचा स्पर्श केला आणि आपल्या चारित्र्यावर अश्लाघ्य टिप्पणी केली असाही आरोप या मुलींनी केलाय। सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या या प्रकरणानंतर अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या प्रकरणी आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे। पुण्यातील हे प्रकरण नेमकं काय आहे, सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। झालं असं की छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली। त्यावेळी तिच्या मदतीला 3 सामाजिक कार्यकर्त्या मुली धावून आल्या। तर तिथे छत्रपती संभाजीनगरच्या एका पोलीस ठाण्यामध्ये या मुलीची बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी संबंधित मुलीचा मोबाईल ट्रॅक केला आणि तिचं लोकेशन पुणे आढळून आलं। पुढे पोलिसांनी विना वॉरंट संबंधित तरुणींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली। त्यानंतर पीडित तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आणि कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं। त्यानंतर या तिन्ही मुलींनी, या तरुणींनी आपल्या शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचा आरोप केलेला आहे। कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगरचे उपनिरीक्षक कामटे यांनी या तिन्ही तरुणींना जातीवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप श्वेता एस या मुलीने केलाय। संबंधित प्रकरणामध्ये सोशल मीडियावरील फेसबुकवर श्वेता एस नामक मुलीनं एक व्हिडिओ शेअर केला। पोलिसांनी पीडित तरुणींच्या चारित्र्यावर संशय निर्माण केला, तसंच काही अपमानजनक शब्दही वापरले, तसेच तोकडे कपडे घालण्यावरून काही टिप्पण्या केल्या असं श्वेता एस यांनी आपल्या या व्हिडिओमध्ये म्हटलंय। शिवाय PSI कामटे यांनी मुलीला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली आणि इतकंच नव्हे तर तिच्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला असाही आरोप या व्हिडिओतून करण्यात आलाय। त्या 3 पीडित तरुणींचा असा आरोप आहे की पोलिसांकडून कोणतंही वॉरंट न दाखवता त्यांची अचानक चौकशी करण्यात आली। त्याचसोबत चौकशी दरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून जातीवाचक शब्द वापरण्यात आले। या प्रकारच्या तक्रारीनंतरही, या प्रकरणाच्या सगळ्या तक्रारीनंतरही 1 दिवस उलटून गेला तरीही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं पुढे या पीडित मुलींनी तब्बल 15 तास पोलीस आयुक्तालयामध्ये ठिय्या मांडला। मात्र त्यांची तक्रार घेण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ झाली। या प्रकरणी राजकीय नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्या। वंचितचे नेते सुजात आंबेडकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आयुक्त कार्यालयामध्ये पहाटे 3 वाजेपर्यंत ठाण मांडलं। खासदार सुप्रिया सुळेंसह अनेक नेत्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल सुद्धा घेतली। मात्र त्यानंतरही पोलीस प्रशासनानं संबंधित तपास अधिकाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यास ठाम नकार दिलाय। सार्वजनिक ठिकाणी ही घटना घडली नसल्यानं हा गुन्हा दाखल करता येणार नाही असं स्पष्टीकरण यामध्ये पोलिसांकडून आपल्या 7 पाणीपत्रामध्ये देण्यात आलेलं आहे। त्यामुळे इतका राजकीय दबाव असून सुद्धा पोलीस आपल्याच अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या माध्यमातून वाचवण्याचा प्रयत्न करतायत का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तुम्हाला हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर नेमकं काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा। व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।